आज पुष्पास किचनमध्ये आपण एकदम गरमागरम आणि चविष्ट असे काकडीचे थालीपीठ कसे बनवणार हे बघणार आहोत आणि त्यासोबत 5 मिनिटात बनणारी चटणी देखील आपण बघणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया या झटपट रेसिपीसाठी। त्यासाठी इथे मी या 2 काकड्या घेतलेल्या आहेत। या आता मी शिलून घेणार आहे। आता शिलणं झाल्यावर आपल्याला ह्या किसून घ्यायच्या आहेत बारीक। तर या किसणीने मी या किसून घेणार। आता आपल्या या काकड्या किसून झालेल्या आहेत। तर त्यानंतर आता मी इथे हे 1 चम्मच बेसन घेतलेलं आहे। फॉर्च्यून बेसन घेतलेलं आहे मी इथे, किंवा तुम्ही दळून आणलेलं पण टाकू शकता। हे 1 चम्मच आणि त्यानंतर मी हा गव्हाचा आटा देखील 1 चम्मच यात टाकून घेणार आहे। तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही थोडेसे जास्त पण आटा टाकू शकता। त्यानंतर इथे मी हा 1 चम्मच ओवा घेतलेला आहे। त्याने थोडेसे क्रिस्पी होतात। त्यानंतर मी इथे हे हळद घेतली आहे। हळद अर्धा चम्मच। त्यानंतर चवीनुसार तिखट टाकून घेऊ आपण यात। मी इथे 1 ते 1.5 चम्मच तिखट टाकून घेणार आहे। काकड्या फिक्क्या असतात, आपण त्याला थोडंसं तिखट असं जास्त टाकलं तरी पण चालते। त्यानंतर मी इथे 1 चम्मच धना पावडर घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ। इथे मी 1 चम्मच मीठ घेतलेला आहे। जास्त खारट पण झाले नाही पाहिजे, कमीच प्रमाणात मीठ टाकू आपण यात। त्यानंतर आता हे चांगलं मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि पाण्याने हे भिजवून घेणार आहे। जसं भज्याचं पीठ आपण भिजवतो त्याचप्रमाणे तशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला या थालीपीठचं, आपण जे बॅटर बनवणार आहोत त्यासाठी। एकदम जास्त जर हे बॅटर पातळ झालं तर ते तुटतात आपण जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा। त्याच्यामुळे मी इथे थोडं थोडं करूनच पाणी टाकून घेत आहे आणि आपण याची आता कन्सिस्टन्सी बघू शकतो। आता भज्यासारखीच आपली याची कन्सिस्टन्सी झालेली आहे, म्हणजे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। त्यानंतर चटणीसाठी इथे हे शेंगदाणे, त्यानंतर 3 मिरच्या घेतलेल्या आहेत मी। इथे हे खोबरं आपण बारीक कापून घेतलेलं आहे छोट्या तुकड्याचं, आणि इथे चिंचेचा गर मी घेणार आहे या म्हणून चिंच भिजवून घेतल्या होत्या आपण 2 घंटे आधी पाण्यात। त्यानंतर चिंच सोडून बाकी आपण यात टाकून घेऊ सामान, जे थोडंसं बारीक कट केलेले आहेत मी मिरच्या इथे। त्यानंतर इथे मी 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, त्या पण आपण यात टाकून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ, म्हणजे पाऊण चम्मच मीठ घेतलेला आहे। आणि आपण यातच कोथिंबीर पण टाकून घेऊ थोडीशी। आता आपण हे चांगलं बारीक करून घेऊ। आता इथे मी हे बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं मला जाडसरच वाटत आहे तर मी एवढंसं पाणी यात टाकून अजून हे चांगलं मिक्सरमधून बारीक करून घेणार। आणि म्हणजे आपण इथे हा चिंचेचा गर काढून घेत आहे आणि हे गर आपण यात टाकून घेणार, म्हणजे अशी आंबट तिखट अशी एकदम मस्त चटणी रेडी झालेली आहे। आपण एकदम बारीक करून घेतलेला आहे आपण याला। चला तर मग फास्ट आपण आयते बनवायला स्टार्ट करू काकडीचे। तर त्यासाठी इथे कोथिंबीर मी या बॅटरमध्ये टाकून घेतलेली आहे। तिकडे तवा पण मी गरम करून करायला ठेवलेला आहे। आता आपला तवा गरम झालेला आहे। सो आपण यात आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे थोडं थोडं करून असं हे पूर्ण थालीपीठ बनवून घेत आहे काकडीचं। त्यानंतर एक साइड आता आपण हे चांगलं होऊ देणार आहे 3-4 मिनिट। यावर तेल वगैरे टाकून नंतरच आपण याला पलटून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता याला एकदम मस्त बारीक बारीक अशी जाडी आलेली आहे। हे आपण वापस 2-3 मिनिट लो फ्लेमवर होऊ देणार आणि बघा आपला काकडीचा झटपट आयता रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे आता मी पूर्ण आयते बनवून घेणार आहे। कोणाला नाश्त्याला एकदम झटपट जर कोणी पाहुणे आले तर करायला ही रेसिपी खूप चांगली आहे। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। एकदम गरमागरम असे आयते रेडी झालेले आहेत खाण्यासाठी। आता तुम्ही तुमच्या घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।